काठी घ्यायची. नमस्कार, मी शरद साडविलकर. मी माझ्या देवळी गावातून वळामे फार जुनं घराणं आहे देवळ्यातलं, त्यांच्या इथून व्हिडिओ बनवतो. हा माझा मित्र आहे राजू, छोटा राजू. त्यांच्यात दोन राजू आहेत, एक मोठा एक छोटा. हा छोटा राजू, त्याचं नाव राजेश वळामे, पण फार कमी राजेश बोलतात त्याला. तर त्यांच्या इथून आलो आहे, त्यांच्या घराची. अशोका म्हणतात. हे घराणं मेहनती आहे, ब्राह्मण आहेत, पण शेतीवाडी म्हणजे ब्राह्मण माणसं शेतीवाडीत कमी आहेत, पण तुमचं घराणं जे आहे ना ते शेतीवाडीत आहे. हा स्वतः गुरं सांभाळतो. आत्ता पण मी जो व्हिडिओमध्ये सुरुवात टाकली ती ह्याचीच आहे. आणि मेहनती आहेत. ठेविले अनंते तैसेची राहावे, मुखी असू द्यावे समाधान, हे संत वचन ह्याच्या बाबतीत एकदम तंतोतंत लागू पडतं. त्यांना जास्त म्हणजे धावपळ केली नाही, गावातच राहायला, जे पूर्वापार आहे ते सांभाळत राहायला. भजन वगैरे, हा भजन महत्वाचं. त्याच्या वडिलांचा वारसा त्यानं चालू ठेवलाय. आता त्यांच्या वडिलांचा विषय निघाला म्हणून एक मी बोलतो. पहाडी आवाज आणि त्यात जे माधुर्य होतं, अशी पहाडी आवाजाला माधुर्य फार कमी असतं. ते त्यांचे वडील शुभ्या काका, त्यांच्यामध्ये तो हे होतं आणि तोच वारसा ह्यानं सांभाळलाय. आणि भजन मला नियमित त्याच्या भजनाच्या प्रेमात मी पडतो. आमच्या खडगेश्वराचं असो, तिथे 5-6 दिवस आमचा उत्सव चालतो, किंवा विठ्ठलाचा असो, किंवा इतरही कुठे भजनं असली, मी कधी आलो तर त्याचं भजन ऐकण्याला. पंढरपूरला वारीला जातोस तू? या मला पहिल्यांदा माहिती पडलं. वारीला जातो. तर छान, म्हणजे एक फार पैशाच्या पाठी न पळता आहे त्यात समाधान मांडणारा हा राजू. नाव काय? यानं राजूच म्हणतात. हे याचं बालपण सगळं मुंबईला गेलं. आणि ते तुम्ही वयाचे किती वर्ष आले साधारण? 23व्या 23व्या वर्षी येऊन त्यांनी आपली जे हे होते पडीक जमीन होती तिथे कलमांची लागवड केली. किती आहेत कलम साधारण तुमची? 800 कलम. आणि तुम्ही दुसऱ्यांच्या बागा घेता? अच्छा. तर असं हे पूर्ण शेतकरी कुटुंब आहे. मला म्हणजे असं आता नुसतं शेतीवर राहणारी फार कमी माणसं आहेत. हे दोघे भाऊ नुसते शेतीवर अवलंबून आहेत आणि समाधानी आहेत शेतीत. तुम्हाला काय वाटतं शेतीबद्दल? आहात ना समाधानी? तू आता तुझ्या मुलाला MBA बनवला, दुसरा ग्रॅज्युएट झाला, तुमचा जो मुलगा चांगले आणि तू परत शेतीतच आहे ग्रॅज्युएट होऊन. सर आहे, त्यांना इन्कम आहे त्या पद्धतीने, म्हणून ते करतायत. आणि अशा प्रकारे व्हायला पाहिजे. कारण ते कोकणात दुर्लक्ष होत आहे किंवा शेतीवाडीकडे दुर्लक्ष होत आहे. तर ह्या लोकांसारखं जर लोकांनी इतरांनी आदर्श घेतला तर ते सक्सेसफुल होतील. 100%. काय आहे? गणपती देवळ म्हणजे तुमचं स्वतःचं गणपती देवळ आहे? अच्छा. मागीला हे असतं, भडजे असतात मागी. अच्छा अच्छा. माघ महिन्यात असतो. हे जुन्या पद्धतीचं घर आहे, कौलारू घर आहे, माडी आहे, वरती रूम आहेत का? हो. अच्छा. किती 150 वर्षाचं काहीतरी ते बोलले. होय होय. हे बैलगाडीचं आहे ना तुमची ही ताकद? बैलगाडी होती ना एकेकाळी, आता पण आहे. वासर लाईटला. हा यांचा वाडा, या गुरांच्या गोट्याला वाडा म्हणतात. हे किती महिन्याचे? एक महिन्याचे. तुम्हाला खरवस दिला होता, छान होता खरवस. हा किती गुऱ्यात साधारण? 20. अच्छा. आता चरायला गेलेत ना? हे जुनं घर आहे. पोटी पडवी ना? पडवी. पोटी पडवी माझघर. मागे परत पडवी.
नमस्कार वहिनी. देवारा या गावी प्रत्येक घरात वेगळी देवाची खोली असते. हे फोटो परत बैलगाडी यांची फार जुनी बैलगाडी. ठराविक लोकांकडेच बैलगाड्या होत्या आणि त्यावेळेला बैलगाडी म्हणजे तो श्रीमंत. आता जसं मोठी गाडी किंवा मारुती हे ते तसं त्यावेळेला बैलगाडी म्हणजे तो श्रीमंत माणूस. आहे का? किती बिल आहे? एकच आहे. आणलंय का हे? घरी झालेलं. मी तिची आई आहे. हो आहे. म्हणजे तुमची मला खरं म्हणजे राजूचं आहे ना तसा चेहरा नेहमी समाधानी आनंदी नेहमी कौतुक वाटतं त्याचं. ते तुम्हाला विचारलं असं म्हटलं कसं काय तुझं अर्थकारण कसं. कारण नुसतं तू गाई गुरु आणि कर्म किती आहेत तुझी सगळं आणि आहेत. तू स्वतः लक्ष देतो नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि असे जे जुन्या गोष्टी आहेत, जुनी घराणी आहेत त्यांची माहिती इतरांपर्यंत जाईल. शेअर केलं तर धन्यवाद. चला.